दिसला का कसा झोपला या? पळाला 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 पाण्यात पळाला. हे बघा आला का आवाज? जाऊ द्या, त्याला त्रास नको द्यायला. आता काय आपल्या मॅगीला उकळी फुटायला लागलेली आहे. अशी कडेला बसून मॅगी खायला लागते. ताडोवाली मॅगी. या आमच्या सह्याद्रीतली मॅगी खायला. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. पुन्हा एका नव्या ट्रेकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली खास भटकंती आहे ती अकोले तालुक्यातल्या पाबरगड किल्ल्याची. अकोले तालुका, भंडारदरा जलाशय आणि निसर्ग रम्य परिसर सगळ्यांनाच माहिती आहे. पण इथंच एक थोडासा अपरिचित पण खूप सुंदर असा किल्ला आहे. किल्ल्याचं नाव आहे पाबरगड. इकडच्या बाजूला बघितलं तर ही आहे ती पाबरगडावरती जाणारी वाट. इकडे जर आपण आलो, समोर जे दिसतंय पाणी ते सगळं भंडारदरा जलाशय. त्याच्यावरती जे पूर्ण ढग आलेले येतात त्या ढगांच्या पाठीमागं आहे ती AMKची आणि कळसुबाईची रेंज. पहिला कळसुबाई, त्याच्या पलीकडे आलंग, मदन आणि कुलंग. थोडेसे जर इकडच्या साईडला आपण आलो तर इकडच्या साईडला दिसतात आपल्याला ते औंढा आणि पट्ट्याची रेंज आली. सगळ्यात अलीकडे भितंगा, त्याच्या पलीकडे पट्टा आणि त्याच्या पलीकडे औंढा. आता पट्टा आणि औंढा क्लिअरली दिसणार नाहीत आपल्याला. आणि इकडच्या साईडला जर आपण खाली आलो, हे इकडचं खालचं आहे ते गुहिरे गाव. या गुहिरे गावातून आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आणि गुहिरे गावाच्या बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला जी एक रेंज आहे डोंगराची, म्हणजे जी एक डोंगराची सोंड खाली आलेली आहे, त्या सोंडाने आपण वरती चढणार आहे. आता गुहिरेला यायचं कसं, तर पुण्यावरून आल्यानंतर आळे फाट्यावरून आपला नेहमीचा नॅशनल हायवे, एकदम एक्सप्रेस वे, ब्राह्मणवाडा, कोथरूड, तिथून राजूर आणि त्यानंतर आपण येतो गुहिरेला, रंधा वॉटरफॉलच्या जस्ट पुढे. चला पुढे बघूया किल्ल्यावरती काय काय आहे ते. आता वाजलेत रात्रीचे 3:30. गुहिरे गावात पोचलोय आणि हे गुहिरे गावातलं मारुतीचं मंदिर. आता पोचल्यानंतर इथे या मंदिरातच मुक्काम करायचा प्लॅन होता. मुक्काम कशाचा, 2-2.5 तास काय झोप होईल ते. पण आता इथे कार्यक्रम आहे आणि 1 तास नाही, अर्ध्या तासातच यांचं भजन वगैरे सुरू होईल. त्यामुळे जी काय 2 तासाची झोप मिळायची त्याचं पण खोबरं होईल. या मंदिरापासूनच इकडच्या बाजूला इथे एक पडकी शाळा आहे. हे एकदम पडलेलं आहे, दरवाजा वगैरे पण तुटलेला आहे. इथं आता टेंट लावायचा प्लॅन केलाय. बांधलेली जागा, इथे आता टेंटचा प्लॅन सुरू आहे. पुढच्या टेंट लावून आता तयार झालेला आहे. इकडे दुसऱ्या टेंटची तयारी. टेंट मध्ये घुसूया. मस्तपैकी आपली झोपडी तयार. पिन बॅग, पडी मारा. आता चला भेटूया सकाळी. सकाळचे 6:30 वाजलेत. हे आमचं मुक्कामाचं ठिकाण. वरचे पत्रेच गायब होते आणि धाड 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 वाजत होतं रात्रभर. तर हे आहे गुहिरे गावातलं मंदिर. खूप छोटं आणि छान असं मंदिर आहे. इकडे आला तर मुक्कामाची इथे निवांत सोय आहे. मंदिराच्या बाहेर या बऱ्याचशा विरगळी येतात. इकडे पण येतात. समोर आहेत ते बजरंगबली. इकडच्या बाजूला आहेत विठ्ठल रखुमाई मंदिराच्या. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आहेत हे भगवान शिवशंकर. हे जे आहे हे गुहिरे गाव. या गुहिरे गावातून आपण ट्रेकला सुरुवात करतोय. हे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारून इथून जी वाट जाते
या वाटाने वरती जायचं. हा जो दिसतोय पूर्ण माथा, या माथ्याने वरती जायचं. आणि इकडे जो डोंगर दिसतोय, या डोंगराच्या पाठीमागे आहे तो पाबरगड. आपल्याला आता इथून हे पूर्ण चालून जायचं आहे. चला पुढे जाऊया. इथून गावातून आपण बाहेर आलोय. गावातून बाहेर आल्यानंतर ही इकडच्या बाजूने इथं दिसतीये ती विहीर. त्या विहिरीच्या शेजारून वाट वरती जाते. त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला. आणि ही त्याच्या खालची पूर्ण धार. इकडे खाली दिसतंय ते निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं गुहिरे गाव. इकडून सूर्यनारायण बऱ्यापैकी वरती आलेत. खाली भातांची शेते. थोडंसं वरती आल्यानंतर खूप सुंदर नजारा आहे इथे. पाशी केली त्याने. वार जास्त झालंय. पडलं परत एकदा. झाला का सेट? चला परत एकदा. आमच्या मार्गावरती आम्हाला साथ द्यायला आहेत ते बिबटराव. इथं जर बघितलं हे तर बिबट्याचं पाऊल. पुढं आले तर असं इथं पूर्ण वाटेने त्याची पावलं दिसत आहेत. जरा ताजीच पावलं येतात. आत्ताच कधीतरी गेले असतील बिबटराव. त्याच रस्त्याने आपण थोडंसं पुढं आलो. आता ही आपली आहे ती पाबरगडाकडे जाणारी वाट. हा समोर दिसतोय तो पाबरगड. आणि इकडं आपल्याला दिसला तो रतनगड आणि कात्राबाई. हा जो इकडचा आहे हा रतनगड, इकडचा आहे तो कात्राबाई. आता जर इथे आलो रतनगड, त्याच्या शेजारचा इथं खुट्टा आहे पण तो गेलाय सध्या पूर्ण धुक्यात. कात्राबाईची खिंड आणि कात्राबाई. मस्त परत एकदा व्ह्यू मिळालाय. हे असं ऑक्टोबरमध्ये क्लिअर असलं ना की फिरण्याची पद्धत वेगळी. आणि हे आपलं इकडं भंडारदरा AMK अजून पण ढगाने खाऊन टाकली. कळसुबाई पण दिसा ना आता. पाबरगडाची भन्नाट अशी वाट. आज दुसऱ्यांदा पाबरगड चढतोय. मागच्या वेळी एकदा आलो होतो तेव्हा असंच नवरात्रात आलो होतो. तेव्हा कारवीचा एवढा सुंदर बहरवा काय करता आला. आता किल्ल्यावर फक्त आम्ही तिघं चौघच होतो. एकदम जन्नत व्ह्यू होता. आता पाहिलं तर व्ह्यू एकदम क्लास आहे. थोडेसे सगळे डोंगरांग धुक्यात गेलेली आहे त्यामुळं आजूबाजूचे किल्ले वगैरे इथून दिसतात ते क्लिअरली दिसत नाही आहेत. फुलं वगैरे खूप पुढे येतात. सोनकीचा बहर येऊन गेला. बाकीचे आहेत. सोनकी कुठेतरी थोडीफार दिसते. सुंदर किल्ला आहे. एकदा आलंच पाहिजे, बघितलाच पाहिजे. ही थोडीशी सरडी वाट आहे. हलकी वाट पूर्ण हिरवाळी.
गवतानी तर आहेच, पण गवतापेक्षा जास्त शेवाळ लय मजबूत आलंय. आता आपल्याला इकडं जायचंय, त्या गडाने जायचं. एकदम घामटा काढतंय. हे शेट आहेत ना, लई तापल्यात, लय वैताग दिलाय. ऑक्टोबर हीट मजबूत असते. ऑक्टोबरचा पहिलाच ट्रेक आहे, पण मजबूत. 9 पण नाही वाजले अजून. बरोबर बघू आता पुढे किती त्रास देतो आपल्याला. हे इकडं दिसतंय ते गुहिरे गाव. इथं या गावातून आपण ट्रेक चालू केलाय. इथून हे चढून आलो इकडे, ही पूर्ण रांग चढून आलोय वरती. आणि आता आपल्याला इकडं वरती जायचंय पाबरगड. फायनली तो अवघड टप्पा चढून आलो. हा पाबरच्या समोरचा डोंगर, इकडे पाबर. या बाजूने आपल्याला ट्रॅव्हल्स मारून जायचंय. इकडच्या बाजूला दिसतोय तो अजून एक डोंगर. मस्त वातावरण झालंय. ही ट्रॅव्हल्सची थरारकाची वाट. इकडं उजव्या साईडला बघितलं तर ही डायरेक्ट एक टप्पा उडदरी आहे. इकडं डोंगर आणि दोन्हीच्या मधून ही वाढ जाते. मजबूत खाली बघितलं तर गवत मजबूत माजलेलं आहे. आणि ही सोनकी गेली पार. आता ही यंदाचा तिचे दिस भरले. जपून चालावं लागतं इथं. इकडच्या साईडला डायरेक्ट एक टप्पा उडदरी आहे. गवत लय वाढलंय, त्यामुळे काय होतंय पायाखालची वाट आहे ना ती कळत नाहीये. पूर्ण ट्रॅव्हल्स मारत जायचं आता आपल्याला. नंतर आपण पुढे जाणार ते खिंडीत. इकडे बघितलं ही पूर्ण खाली दरी आहे. समोर आपला भंडारदारा. ही अशी आपली वाट. आता आपण ह्या मधल्या खिंडीत आलेलो आहे. ही पाठीमागे दिसतीये ही खिंड, इकडच्या साईडला दिसतोय तो पाबरगड. हे इकडं पूर्ण जलाशय. ही पाठीमागची जी वाट आहे, हा जो कडा आहे, या कड्याच्या बाजूने आपण चालत आलो. चालत आल्यानंतर यामधल्या खिंडीत येतो. आणि या खिंडीतून वरती जर शिड्या दिसत असतील तर त्या शिड्यांनी आपल्याला वरती चढायचं आहे. आता वन विभाग अकोले आणि त्यांनी लावलेल्या शिड्या. पहिल्या शिडीला आलोय आता आपण. ही पाठीमागे दिसतीये शिडी, आणि शिडीच्या बाजूलाच थोडंसं उजव्या हाताला चालत आलं तर इथं गुहा आहे. ही थोडंसं घसरड झालंय. वा, पूर्ण शेवाळे. थोडंसं म्हणजे मजबूतच घसरड आहे. पाणी पाझरते आतमध्ये. तसं पुढे जाऊन बघू आता आपण इकडे काय ते घसरड आहे चांगलं. इथं गुहा आहे पाठीमागे दिसते ती. हे गुहा त्याच्या पलीकडे आहे आपला रस्ता. आणि हे इकडं जर दिसत असला तर हा पूर्ण ट्रॅव्हल्स मारून आलोय आता आपण. आणि परत इथं चढताना असे जर कुठे पाण्याचे वाटे फ्लो मिळाले, त्यातलं पाणी एवढं भयानक असतं ना सुंदर, ते पिण्यासाठी बघाल. असं झाडाचं पाणी घेतलंय इकडं लावायचं म्हणून खरं चालू. वा, मस्त.
करा. या शिडीने चढतोय आपण. शिडीच्या जर खाली बघितलं तर जुन्या पायऱ्या येतात, पण त्यात बऱ्याचशा तुटलेल्या किंवा तोडलेल्या म्हणू शकतोय. त्यामुळे वरती शिडी लावली आणि इथं आल्या तर या तर कातळातल्या पायऱ्या चालू झाल्या. बाजूला रेलिंग लावले. या बघा पूर्ण कातळातल्या पायऱ्या. इकडं रेलिंग केलंय. कसं आहे घसरड, नुसतं घसरड. बाबरगडाला दुसऱ्यांदा आलोय, पण दोन्ही वेळेस कारवी दिसलीच. यंदा कुठंच नाही दिसली कारवी. एकच झाड आहे, पण शेवटी कारवीने दर्शन दिलंच. एकदम टवटवीत फुलं आहेत अजून. हे सगळं चढून आलोय. इथं ट्रॅव्हल्स मारला. इथं खिंडीतून ही वरतीची येणारी वाट आहे ना, मजबूत माज मोडतंय. अशी या छातीवर येणारा चढ आहे. आता आपण जवळपास किल्ल्यावर पोहोचलोय. खाली पाहिली ती पहिली शिडी आणि इथून आता आली ती दुसरी शिडी बाबरगडाची. हा भंडारदरा. इकडे रेलिंग गेलेला आहे. आता बघू पुढं काय आहे ते. हा इकडं शिडी. या रेलिंगच्या बाजूने चालू काय ते बघू नक्की. आणि इथं आलेली आहे ती महाकाय अशी गुहा. गुहा बघू शकता. आचवानास म्हणून झोपल एवढी गुहा आहे जवळपास. मी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इकडं कचरा करणारा समाज आहेच. विश्रामगृह आणि इथं एक पाण्याचं टाकं आहे. बरीचशी आतपर्यंत आहे. खूप खोल आहे गुहा. इकडं आणि हे बघितलं ही मागची साईड आहे. ही गुहा किती खोल आहे बघा. आतमध्ये आरामात इथं आता उभं थोडंसं इथं राहत आहे. आमचा बुट्टा दांडू आहे त्यामुळं सरळ उभा राहिलाय. माझी थोडीशी हाईट आहे त्यामुळं इकडे या गुहेजवळच आहे आता आपण. आणि इथं आम्ही बनवलाय मॅगीचा प्लॅन. आपला तो मॅगी सगळ्याला टाकलेली आहे. आमचे बडदे काका मॅगी बनवत आहेत. खानसामा. व्ह्यू बघा फक्त मॅगी कुठे आहे. हा इकडे सगळा भंडारदरा. इकडे ढगांची ही चादर आणि त्याच्या तिथे आपली ही मॅगी. हे बघा हे मसाला खाता असं मध्ये. त्याच्यामुळे आमच्या मॅगीत मसाला कमी पडतो. व्ह्यू बघा मॅगीसाठी. नाच करते काय याच्यासाठी किल्ले फेरायला यायलाच लागतं. आपल्या मॅगीला उकळी फुटायला लागलेली आहे. हे अशी कडेला बसून मॅगी खायला लागते. आडोवाली मॅगी. या आमच्या सह्याद्रीतली मॅगी खायला. आपली मॅगी शिजून तयार झालेली आहे. आणि आता अशा या व्ह्यू मध्ये गरमागरम मॅगी. या लवकर थोडी राखून ठेवतो. फुलं आहेत तिथं चांगली. इकडे सोनकी. गुलाबीचं नाव नाही माहिती. तिकडे दिसतोय तो तेरडा. आणि इकडे हे पण मजबूत फुललेले. हे थोडंसं फेंट आहे. हे डार्क आहे. पुढचं रान बघितलं ना आता तर या गुलाबी फुलांनी बऱ्यापैकी ही चालायची वाट बघा. दोन्ही बाजूला फुलंच आहेत. डोंगर आहे असाच गुलाबी.
या फुलांमधून थोडंसं पुढं आलं की इथं हे पाण्याचं टाकं तुडुंब भरलेलं आहे सध्या. बेडकं उड्या मारतात त्याच्यात. खूप मोठं आहे पाण्याचं टाकं. सध्या वाहत आहे त्यामुळे पाणी आहे ठीकठाक. एकदा साठलं की पिण्यालायक नाही राहणार हे. त्यावरती आलोयच आता. एक पाण्याचं टाकं पाठीमागं गेलं. गवतातून जाणारी वाट. भंडारदरा परिसरातले किल्ले पाहिले ना खरंच खूप सुंदर असतात. तिथला निसर्ग, किल्ल्यावरती असणारी जैवविविधता, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, येणारी फुलं आणि सगळ्यात महत्त्वाचं किल्ल्यावरून जो व्ह्यू मिळतो ना, कुठल्याही किल्ल्यावरून भंडारदऱ्यातल्या किंवा कुठल्याही अगदी कुठल्याही डोंगरावरती जा इकडच्या, एकदम भन्नाट असा व्ह्यू मिळतो. आणि त्यात जर ऊन पाऊस धोक्याचा खेळ जर सुरू असेल ना तर एकदम जन्नतच. आता इकडे जर बघितलं हे सगळं रान फुलांनी भरून गेलेलं आहे. हे बघा जांभळ्या रंगाची फुलं आहेत इथं आणि सोनकी तर खूप सारी आहे. इथं खाली पाण्याचं टाकं आहे आणि त्या टाक्यातूनच आता एक साप गेला वळवळत. इथून दिसतंय का इथे समोर, त्यातूनच आता एक साप गेलाय. तिकडं नजर गेली आणि टाक्यातून बाहेर पडला होता. आता किल्ल्यावरती धुके यायला आलेले आहे का, त्यामुळे आमच्या व्ह्यूची वाट लागणार आहे आता. हे आपल्याला इकडं पुढं जायचं आहे. डोंगर बऱ्यापैकी फुलांनी फुललेला आहे, पण थोडं लेट झालो. फुलं आता ही बऱ्यापैकी सगळी सुकण्याच्या मार्गावरती येतात. सोनकीचा बहर एकदम क्लासिक आहे. बाबरगडावर आल्यावर ही जी फ्रेम आहे ना सगळ्यात आवडती फ्रेम आहे माझी. दोन्ही बाजूने रेलिंग आहेत आणि समोर त्या मोठमोठ्या घंटा लावलेल्या आहेत. खाली मस्त फुलं फुललेली येतात. इथं जर आता हे बघितलं ही फुलं फुललेली येतात. हा व्ह्यू या इकडं खूप साऱ्या घंटा आहेत. ह्या खूपच जास्त. इकडे आपले भगवान, त्याच्या मागे पाण्याचं टाकं आहे. ते गणेशाची मूर्ती आहे. हे इकडं सगळं साप 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 विरोळे असतील. हे याच्यात दिसतोय कमीत कमी 3 ते 4 होते. एक इथं गेलाय, एक अजून तिकडं वरती आहे पलीकडं, तिथं होता. ते बघा इथं मध्ये एक आहे. हा एकदम मध्येच आहे, तो पण गेला. तिकडे एक आहे, 4 दिसले, तो 5वा तिथे निवांत वरती तिकडच्या साईडला वरतीच आहेत. हा इथला खाली गेला आणि हे बघा हा इथे दगडावरती मस्त पडून राहिलेला आहे. दिसतंय का दगडावरती पाण्यात आहेत काही. हा पळाला 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 गेला. ते काय तिथे पाण्यात गेला. त्याला तशी माणसाची चाहूल लागली. ऊन खात पडला होता मस्त. विरोळाच असेल पाण्यातला. हे बघा तिथे जो आहे ना एक वरती डोकं काढून आहे, त्या तिथे दुसरा आहे, त्याने वरती डोकं काढलेलं आहे. बाकी शरीर पाण्यात आहे त्याचं. ते 2 इकडच्या बाजूने आपल्याला बघता येतंय का, दिसतात का बघू. हे मंदिर भगवान
इथे काय होतं, काहीतरी होतं याच्या खाली. ते बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, पळाला 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 पळाला, अजून एक पळाला. आता हा इथे बघा, याच्यात एक आहे, त्यानंतर दुसरा तिकडचा खाली गेला. आता हा मस्त पाण्यातच आहे, काढून उभा आहे. तिकडच्या बाजूला तिकडे एक आहे, अजून नाही म्हटलं तरी कमीत कमी 10-15 साप आहेत इथे. इथं दिसला का कसा झोपला या, पळाला पळाला पळाला, पाण्यात पळाला. याच्या पलीकडे अजून एक होता. हे बघा, पाण्यात तरंगतोय तिथं. इथं वर एक अजून होता, गेलाय बघावं लागेल. उडी मारून पळाला असं, या गवतात गेला होता इथल्या. कुठं हा एक तिथं पाण्यात तरंगतोय. हा हे बघा, हा इथला तो पण पाण्यात तरंगतोय. इथे एक होता, इथे हा पळाला बघितल्यावर लगेच. इथला गेले सगळे. हे बघा, हे बघा, बघा 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 कसा मानवर काढून. ते बघा, गेला का, गेला पाण्यात, गेला पाण्यात ना. कुठे गेलाय, हा ते बाजूला निघालाय आता तो. बघा, तो पण पोहतोय तिथं. ते बघा तिकडे मोठा आहे, हा वाला कसा चाललाय. मजा आहे, मजा नुसती यांची. पवायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. गेला गेला गेला, खाली गेला, पळाला पळाला पळाला. तिकडच्या बाजूला वर निघाला आता, हा इथं निघाला वर. हा बघा, इथून दोन पळाले, दोन पळाले, दोन पळाले. हे बघा, हा कुठं, हा तिथं. हे बघा, हा हा कसा आहे इथं, आत्ता समोरून गेला. आणि इथं इथं जर बघितले ना, हे किती आहेत बघा, एकदम मजबूत. त्यांनी हेच केलंय, मोजले नाही तर कमीत कमी 10-15 पेक्षा जास्त तर आतापर्यंत आलेत. समोरच कितीतरी हे करताना दिसत आहेत. नाही नाही, नको नको नको. हा इथं बघा, हे 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 कसं आहे, मजबूत बसलंय तिथं. पाबरगडाच्या टॉपला आलोय आता आपण. आणि इथून जो व्ह्यू मिळालाय ना, त्याचा 360 दाखवतो. फक्त व्ह्यूची मजा घ्या. हा इकडे पाबरगडाचा शेवट. इकडे आपली भैरवगड शिरपुंजावरून जी वाट पुढं जाते ती वाट, घनचक्कर वगैरे ते. हा पूर्ण विस्तीर्ण जलाशय इथं दिसतंय. ते पाबरगडावरच एक पाण्याचं टाकं. याच्या पाठीमागे जलाशयाच्या हे यमके. आता ते पूर्ण ढगात गेलेले आहेत. इकडे पाहिलं ना, ही बितिंगा, त्याच्या पलीकडे लांब दूर दिसतोय तो औंढा. आणि आता इथून हा नक्की दिसत नाहीये, तो पट्टा दिसतोय. थांबा, साप पळाला इथं. माथ्यावरचं देवस्थान. हा इथून एक बारीक साप होता. हे बघा, हे बघा, हे बघा, याच्यात गेला आता. इथे गेला आतमध्ये, याच्यात गेला, याच्यात गेला आतमध्ये. काळा होता, कोणता होता माहिती नाही. मागच्या बाजूला आलो तर इकडचं हे विहंगम दृश्य, ही 2 पाण्याची टाकी आणि ही मागच्या बाजूची पूर्ण रेंज बघा. लातून असा व्ह्यू. इकडच्या साईडला
या डोंगरावर अजून एक पाण्याचं टाकं आहे. आता इथून खाली उतरता येतं का बघू. पाण्याच्या टाक्याकडे जाऊ. तो अवघड थोडासा वाटत होता. तो डोंगर उतरून खाली आलोय आता. आणि इकडं बघितलं ना तर पूर्ण रान हे सोनकीने भरलेलं आहे. सगळ्या बाजूला बघा तुम्ही, पूर्ण सोनकी आहे. बघा इथंच पुढं पाण्याचं टाकं आहे. वाट तर नाही आहे आता. खालचं गवत मजबूत माजलंय. सोनकी तुडवतच जावी लागते आणि वाट तर कुठं नाहीये, पूर्ण गवत आहे. गवतातूनच शोधत शोधत चाललोय. एक फोटो, थोडी काळजी घ्यावी लागते. एक फोटो. सापांचं प्रमाण खूप जास्त आहे इकडे. म्हटलं तरी कमीत कमी 15-16 साप बघितले. त्यातले काही विरुळे होते, काही साप होते. पाणी ही इकडं पाठीमागे दिसतात ती पाण्याची टाकी. इकडच्या साईडला पुढं पण अजून आहे. आणि फक्त सोनकी बघा इथं. पूर्ण 360 जरी फिरलं ना तरी नुसती सोनकी आहे कुठल्याही बाजूला जा. हा व्ह्यू बघा इकडचा सोनकीचा. हे पाण्याचे टाके. हे बघा पाण्याच्या टाक्यात विरोळा दिसतोय का? पाण्याच्या टाक्यात बघा कसा पोहतोय तिकडे. नुसते विरुळे दिसतात, नुसते सापच साप. पलीकडे एक पाण्याचं टाकं आहे. लय रान माजलं इथं, लय मजबूत. पायच टाकायला जागा नाहीये. इकडच्या बाजूला पाण्याचं टाकं जे वरून दिसत होतं आपल्याला तिकडच्या सोंडावरती, त्याला जायची वाट कशी आहे माहिती नाही. आता ते स्किप करतोय आम्ही, कारण इथं मध्ये दरी आहे. कुठून तरी वाट असेल, पण एवढं गावात माजलंय ना की काहीच कळत नाहीये. हे बस शोधून शोधून वाट चालवली आहे. याच्यात काय आहे नाही ते शोधत शोधत चाललोय. आमचा पुढं धडाडीचा कार्यकर्ता पाठवलाय रस्ता तयार करायला. इकडच्या साईडला एक टप्पा आउट आहे. दोन वर्षापूर्वी इथं आलो होतो बाबरला. हा जो डोंगर आहे का अख्खा एवढा मजबूत कारवीने भरलेला होता ना, पूर्ण कारवी फुललेली होती. आता कारवीची झाडं पण गायब झाली आता आणि मस्त रान माजलंय. आहे का वाट पुढं? ते रेलिंग पर्यंत गेलो ना, पुढच्या रेलिंग पर्यंत तिथून वाट आहे. फक्त आता ती पर्यंतची तशी जुनी वाट पडलेली आहे ना याच्या खाली. चाललोय ती. हा आम्ही इथपर्यंत आलो होतो, पण समोरच्या बाजूने आलो होतो. आता इकडच्या बाजूने चाललोय. वाटच आहे ही. मजबूत गावात माजलंय, मजबूत.
हे सगळं रान तुडवत शेवटी एकदा पाण्याचं टाकं बघायला मिळालं. हे इथं पाण्याचं टाकं आणि वरती तिथं आहे ती बजरंगबलीची मूर्ती. हे रान माजलेलं आहे. इथं येणं म्हणजे मजबूत त्रास आहे. आता इथून परत पुढं जायचंय, पण हे पुढं पण असंच राहणे आता आहे लांबपर्यंत. याच्यात वाट शोधायचे. हा इकडचा वरचा माता आहे इकडचा, आणि हे सगळं इकडच्या बाजूने चालत आलो हे रान तुडवत इकडचं. आणि तिथं एक पाण्याचं टाकं आहे, तिथं दरी आहे. एखादी वाट जात असेल आता, पण गवतात कळत नाही आहे, त्यामुळे तिकडचंच टाकं स्किप केलं आम्ही जायचं. टाक्यापासून पुढं निघालोय. परत अशीच वाट आहे. वाट आहे तशी पायाखालची, पण एक गवत माजलंय, त्यामुळे आधी आपली टिकणे थोडीशी चेक केलेली बरी, आणि मग पाऊल टाकायचं. पूर्ण गवतात गेलेली आहे. अशी मध्ये गवत कमी झालं की पूर्ण क्लिअर दिसते वाट. बट असं गवत आलं की हरवून जाते. पातळ आहे गवत, पण खाली बघत चाला तरी पण. वरच्या बाजूला बघा ना, वरून वाटा असेल. रेलिंग कडे जायचंय ना आपल्याला. हा, इथून वरती चढा. हा, हे बघा इथं समोर पायाखाली वाट आहे. हा, ही काय ही बरोबर आहे. टाक्यापाशी जाईल आता आपण डायरेक्ट. टाकी पुढं मारत चला. कमरे एवढं गावात वाढलंय आणि पोचलो इकडच्या साईडला. हे इथं एक टाकं आहे. हे इथं आणि इकडं. हो, ते साप बघा बरं का आधी. हा, इथं तुमच्या पायाखाली इथल्याच ह्याच्यात होते. इथून आहे ना आता पलीकडे जायला वाट नाहीये. पुढं पलीकडं त्या माथ्यावरून. हा, फक्त बघत, कारण इरोळ्याला आहे तिथं. काय नाही या वाड. आता इथून जाईल बरोबर. ओके. हो, तिथल्या टाक्यावरती. आणि इथं पोचलोय आता. वाट चांगली. हे आपण चहा केलता इथलं हे तलाव, आणि इथे मंदिर. चला खाली उतरायला सुरुवात करू आता. हा समोर दिसतोय पाठीमागचा तो पाबरगड. आणि आता इथं खाली उतरताना व्ह्यू एकदम क्लिअर झालेला आहे. इकडे पाठीमागे बघितलं ना, पाबरच्या पाठीमागे हा पाठीमागे जो हे झालेला आहे तो म्हणजे कात्राबाई. इकडे कात्राबाईची खिंड. कात्राबाईच्या खिंडीपासून हा जर बघितला तर रतनगड. रतनगडच्या शेजारचा खुट्टा. हे भंडारदरा जलाशय पूर्ण इकडचं. त्यानंतर हा जो धुक्यात गेलाय हा म्हणजे कुलंग. कुलंगच्या शेजारी इकडचा हा मदन. मदन नंतर इथे आलंग, आणि आलंगच्या इकडे याच्या पाठीमागे आहे ती कळसुबाई याच्यात गेलेली. आणि हा पूर्ण भंडारदरा जलाशयाचं विहंगम असं दृश्य. थोडंसं इकडे आले, हा भंडारदरापासून खाली येणारं पाणी. आणि ही तुमची कोणती नदी पडते? प्रवरा नदी. प्रवरा नदीच्या नंतर इकडं जर पाठीमागं गेलं, आता याच्यात क्लिअर करतो, याच्यात इथे कुठंतरी बितिंग आहे. या पवनचक्क्यांचा जो रस्ता आहे नक्की माहिती नाही, लोकेट होत नाहीये. इकडे आले, हा दिसतोय एकदम, तो म्हणजे तुमचा आडरके पट्टा. पट्ट्याच्या पाठीमागं थोडासा जो डोकावतोय सुळका तो म्हणजे औंढा.
औंढ्यापासून इकडं आल्यानंतर इकडं आडचा किल्ला दिसतोय. इकडं आल्यानंतर आपल्याला इथे रंधा वॉटरफॉल आणि ही आपली नदी. इकडच्या बाजूला इकडे आलं तर हे राजूरगाव. राजूरगाव हा पाबरच्या शेजारचा डोंगर आणि इथं हा एक तो घाट काढलेला आहे. या घाटापासून आपल्याला पाबरगडाच्या इकडून गुहिरेतून जर आपल्याला भैरवगडला जायचं असेल शिरपुंजाला तर तिथून जातो. आणि ही इकडं आल्यानंतर परत आपली पाबरची. तर आपण परत एकदा गावात पोचलो आहे. इथं आपण आपली गाडी पार्क केली होती. सकाळी 7:30च्या आसपास सुरू केला होता. आता आले 3:15. एकदम आरामात पूर्ण ट्रेक केलेला आहे. आता गावातल्या मंदिराजवळ आलेलो आहे. तर अशीच भटकंती बघत राहा आपली नवनवीन व्हिडिओज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का. चला भेटू पुन्हा.